चमकदार पाण्यात निरोगी वाढणारी लसूण। पाण्यात लसूण वाढणे देखील शक्य आहे आणि आपल्याकडे बाग किंवा मैदानी जागेवर प्रवेश नसल्यास हा एक चांगला पर्याय आहे। पाण्यात लसूण कसे वाढवायचे ते येथे आहे। नुकसान किंवा रोगाची चिन्हे नसलेल्या मोठ्या निरोगी लसूण पाकळ्या निवडा। त्वचेच्या बाह्य कागदाचा थर सोलून घ्या, परंतु आतील थर अखंड सोडा। ग्लास किंवा किलकिले पाण्याने भरा आणि लसूण लवंगात ठेवा। याची खात्री करून घ्या की लवंगाचा तळाशी पाण्यात बुडला आहे। पाण्यात लवंगाच्या अर्ध्या भागावर झाकून घ्यावे। बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी दर 2 ते 3 दिवसांनी पाणी बदला आणि लसूण ऑक्सिजनमध्ये प्रवेश आहे हे सुनिश्चित करा। नवीन पाणी घालण्यापूर्वी लवंगा आणि कंटेनरला गोड्या पाण्याने स्वच्छ धुवा। लसूण वाढण्यास प्रोत्साहित करण्यासाठी विंडोजिल सारख्या सनी जागी ग्लास किंवा किलकिले ठेवा। कंटेनरला थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा, कारण जास्त उष्णतेमुळे लवंगाचे नुकसान होऊ शकते। काही दिवसांनंतर आपण लसूणच्या लवंगाच्या तळापासून लहान मुळे वाढत पाहिल्या पाहिजे। त्यानंतर वरच्या बाजूला हिरव्या रंगाचे शूट वाढतात। शूट वाढत असताना लसूण अधिक पाण्याचे सेवन करेल, म्हणून पाण्याची पातळी उंचावण्याची खात्री करा। एकदा लसूण शूट सुमारे 3 ते 4 इंच उंच झाल्यावर आपण त्यांना मातीमध्ये प्रत्यारोपण करू शकता। चांगल्या प्रकारे निचरा करणाऱ्या मातीने एक भांडे भरा आणि मध्यभागी एक छिद्र करा। पाण्यातून लसूणचे लवंग हळूवारपणे काढा आणि वरच्या बाजूस शूट देऊन मातीमध्ये लावा। मातीला पाणी द्या आणि भांडे एका सनी जागी ठेवा। जेव्हा आपण मातीमध्ये वाढत असाल तर पाने पिवळ्या रंगाची आणि कोरडी होऊ लागतात तेव्हा लसूण कापून घ्या। हळूवारपणे बल्ब खोदून घ्या आणि आपल्या स्वयंपाकात वापरण्यापूर्वी त्यांना काही आठवड्यांपर्यंत कोरडे होऊ द्या। निष्कर्ष: घरी लसूण वाढणे सोपे आणि मजेदार आहे।